नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण नीतिशास्त्र मधला आणखीन एक यूपीएससीचा प्रश्न घेऊन येत आहोत. मग हा प्रश्न यूपीएससीच्या PYQ सिरीज मधला प्रश्न आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेला आहे. मग हा अगेन 150 शब्दांचा प्रश्न आहे जो 10 मार्कांसाठी आहे. आणि हा प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा प्रश्न अगेन लोकस पाहिला तर मॉरल थिंकर अँड फिलॉसॉफर्स वरती विचारलेला आहे. आणि आज आपण यामध्ये कोणाचं योगदान पाहणार आहोत तर यामध्ये आपण आपल्या थोर अशा सावित्रीबाई फुले यांचं योगदान पाहणार आहोत. तर यांचं योगदान कशामध्ये आहे तर आपल्याला आजच्या करंट कॉन्टेक्स्ट बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आजच्या करंट कॉन्टेक्स्ट वरती प्रश्न जर पाहिला व्यवस्थित तर इथे पाहूयात की भारतातील जी लैंगिक असमानता आहे तर ह्या असमानतेला धरून मुख्य घटक कोणते आहेत हे विचारलेलं आहे की या लैंगिक असमानतेसाठी जबाबदार असे कोणते मुख्य घटक आहेत. म्हणजे आपला इथे प्रश्नाचा मीनिंग काय होऊ शकतो तर ह्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला मुख्य घटक शोधायचे आहेत जे लैंगिक असमानतेसाठी, जेंडर इनइक्वलिटीसाठी भारतामध्ये जबाबदार आहेत. आणि या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे तर सावित्रीबाई फुले यांचं योगदान जे त्यांनी दिलं होतं तर ते आजही कसं रिलेव्हंट आहे हे आपल्याला या आपल्या प्रश्नामध्ये डिस्कस करायचं आहे. 10 मार्कासाठी 150 शब्दांमध्ये. इंग्लिशमध्ये परत एकदा प्रश्न वाचूयात आपण. व्हॉट आर द मेन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द जेंडर इनइक्वलिटी इन इंडिया. डिस्कस चर्चा करायची आहे द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द सावित्रीबाई फुले इन दिस रिगार्ड. असा आपला प्रश्न आहे. आय होप सर्वांना प्रश्न व्यवस्थितपणे समजला आहे. आता मग आपण प्रश्न समजल्यानंतर ज्यावेळेस आपण आन्सर लिहितो, आन्सर लिहिण्याची घाई नसते. आन्सर आपण कधी लिहू शकतो ज्यावेळेस आपल्याला प्रश्नाचं 100% आकलन होईल त्याच्यानंतर आपण प्रश्न लिहायला सुरुवात करायची असते. बऱ्याच वेळा कसं होतं की प्रश्न आपण पटकन वाचून जातो, आकलन 50% होतं आणि आन्सर लिहिण्यास घाई करतो आणि नंतर घरी आल्यानंतर म्हणतो की मी हा प्रश्न नीट वाचलाच नव्हता. म्हणजे हा सर्व अनुभव जो आहे माझ्या UPSCच्या एक्झाम मधला मी हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. ज्यामुळे 2025 मध्ये MPSC मध्ये असे जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत ज्याला आपण बेसिक मिस्टेक्स म्हणतो या तुमच्या होणार नाहीयेत. मग प्रश्न नक्की 100% अटेन्शन देऊन आपण वाचला, आकलन झाला, मग आपल्याला इंट्रोडक्शनला आपण प्रश्नाच्या सुरुवात करू शकतो. आता आपण जर इंट्रोडक्शन जर पाहिलं या प्रश्नाचं तर ते कसं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल सुरुवातीला तर सावित्रीबाई फुले यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सुरुवात शब्दांमध्ये डिस्कस करावं लागेल. म्हणजे आपण जर उत्तराच्या सुरुवातीलाच आपण असं म्हणू शकतो की सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी पूर्ण आपला आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांनी मुलींसाठी भारतातील, म्हणजे बघा किती अभिमानास्पद गोष्ट आहे, त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. तिथे त्यांनी शिकवले आणि परिणामी त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. म्हणजे एवढा अभिमान, एवढा संघर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्याच्या आधी अशी महिला म्हणजे एवढ्या जिद्दीने पेटून कोणती महिला पुढे आलेली नव्हती आणि हेच सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. म्हणजे आज जर आपण पुणे युनिव्हर्सिटीचं तुम्हाला नाव माहिती आहे काय आहे? पुणे युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे? पुणे युनिव्हर्सिटीला आपण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असं म्हणतो. म्हणजे किती अभिमानास्पद गोष्ट आहे. एका महिलेनं संपूर्ण आयुष्य संघर्ष केला, जी भारतातील पहिली शिक्षिका मानली जाते आणि तरी त्यांनी एवढा संघर्ष करून समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तळागाळातील महिलांना पुढे समाजामध्ये आणण्याचा त्यांनी मोलाचा वाटा उचलला आणि तरी पण आजच्या जर भारताची सिच्युएशन आपण पाहतोय तर नक्कीच आपल्याला हे सर्व वाचून थोडंसं मनामध्ये कुठेतरी दुःख होतंय की खरंच समाजामध्ये असे थोर विचारवंत होऊन गेलेत पण त्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी दिलेलं हे कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी कमी पडतंय का असं वाटतं ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टी पाहतो. म्हणजे जर आपण असमानतेबद्दल बोललं गेलं स्त्रियांच्या आणि तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की स्त्री पुरुषच्या आपण म्हणतो आज की 21सावं शतक आहे, स्त्री पुरुष समानता आहे आणि ह्या समानता असून सुद्धा कुठेतरी समाजामध्ये असं काही घडत आहे की ज्यामुळे महिला स्वतःला कुठेतरी मागे
महिलांना ती इक्वॅलिटी मिळत नाहीये. मग अशा गोष्टी कोणकोणत्या, तर यासाठी आपण आज डिस्कशन आपला मूळ विषय करणार आहोत. तर आपल्या उत्तराची सुरुवात करताना आपण जर सध्याचा करंट कॉन्टेक्स्ट पाहिला, तर यामध्ये आपण भारतातील लैंगिक असमानतेसाठी जबाबदार काही घटक आहेत याच्याबद्दल बोलणार आहोत. मग असे घटक ऍड्रेस करण्यासाठी आपल्याला काहीतरी रेफरन्सेस द्यावे लागतील. म्हणजे उत्तर फक्त जनरलिस्टिक अप्रोचवरती लिहायचं नाहीये आपल्याला. उत्तरामध्ये आपण प्रत्येक वाक्य बोललो की त्याला एक आपण रेफरन्स जोडू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जी लिंग असमानता आहे, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जो आपला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, यामध्ये लैंगिक असमानतेबद्दल बोललं जातं. त्यामध्ये असमान वागणूक जी मिळत आहे, तसेच संधीमधली असमानता आणि ज्या व्यक्तींना या गोष्टी फेस कराव्या लागतात, तर या सर्व गोष्टींबद्दल हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्ट दरवर्षी सादर होतो. आणि या रिपोर्टनुसार काही पॅरामीटर्स आहेत की ज्यामुळे महिला या असमानतेसाठी आज पण त्या असमानता फेस करत आहेत. मग ही असमानता कोणकोणत्या गोष्टींमध्ये आहे, तर ही असमानता आपण जे मुख्य घटक आहेत ते पाहूयात. यामध्ये पितृसत्ताक निकष आणि मूल्य पाहू शकतो. यामध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या संधीचा अभाव दिसून येतो. भेदभाव करणारे आणि कायदे आणि धोरणं काही आहेत, आणि हिंसा आणि छळ या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे जी असमान वागणूक आहे ही तर महत्वपूर्ण ठरतेच महिलांच्या या रिपोर्टमध्ये हायलाइट करण्यासाठी, आपण असं म्हणू शकतो. तसेच हे जे निकष आपण काढलेले आहेत, जे मुख्य घटक काढलेले आहेत, यावरती पण आपण एक एक सेंटेन्स आपलं इथं आपण जोडू शकतो आणि या पद्धतीने आपलं उत्तर लिहू शकतो. जर आपण पितृसत्ताक निकष आणि मूल्य जर पाहायला गेलं, जर पॅट्रियार्किक सोसायटी बद्दल बोललं, तर यामध्ये पुरुषांना प्राधान्य दिलं जातं. जर भारतीय संस्कृतीबद्दल बोलायचं, तर भारतीय संस्कृतीमधली काही जी मूल्य आहेत, तर ती मूल्य आज पण खोलवर अंतर्भूत आहेत. म्हणजे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आजही महिलांना कुठेतरी असमानतेची वागणूक मिळत आहे. मग हे असे मुद्दे आपण इथं कोट करू शकतो. जर रोजगाराच्या संधी पाहिल्या, शिक्षणाच्या संधी पाहिल्या, तर महिलांमध्ये म्हणजे महिलांना रोजगाराच्या संधीमध्ये कुठेतरी रोजगार मिळण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. परिपूर्ण सहभाग, त्यांची क्षमता असून ती क्षमता कुठेतरी विकसित होत नाहीये. अशा गोष्टी आपण इथे लिहू शकतो. या पद्धतीने आपण बाकीचे पण पॉईंट लिहू शकतो. आय होप तुम्हाला हे पॉईंट व्यवस्थितपणे याच्यामध्ये लिहिता येईल, तुमच्या एखादं उदाहरण देऊन लिहिता येतील. जर आपण हिंसाचार आणि छळाबद्दल बोललं, तर कौटुंबिक हिंसाचार असेल, लैंगिक अत्याचार असेल, मग यावरती कुठेतरी याला रोख लागला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूयात की केवळ जे मानवी हक्क आहेत, त्या हक्कांचं उल्लंघन आपल्याला इथे म्हणजे होऊ नये, यासाठी आपल्याला नक्कीच काय करावं लागेल, तर महिलांना महिलांसंदर्भात जे कायदे आहेत ते अधिक सक्षम बनवावे लागतील. मग आपण जर 19व्या शतकातील जे सावित्रीबाई फुले यांनी कार्य केलेलं महिलांसाठी, मग त्यांनी महिलांसाठी शाळा सुरू केली, महिलांना या सर्व गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर आजच्या जगामध्ये कुठेतरी प्रत्येक महिलांमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले दिसायला हव्यात. म्हणजे त्यांनी जे कष्ट 19व्या शतकात केले, आज 21व्या शतकामध्ये आपल्याला प्रत्येक महिलांमध्ये ही जागरूकता असायला हवी की तीही जगामध्ये ठरवलं तर काहीही करू शकते. या पद्धतीने आपण आपली मेन बॉडी उत्तराची लिहू शकतो. म्हणजेच 19व्या शतकातील समाज सुधारक आणि महिला हक्क कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांनी भारतातील लैंगिक असमानता दूर करण्यासाठी खूप मोलाचं कार्य केलं होतं आणि तेच कार्य आपल्याला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढील प्रवास करायचा आहे. म्हणजे जर आपण 1848च उदाहरण बघितलं, 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा स्थापन झाली. म्हणजे महिलांच्या हक्कांबद्दल कुठेतरी बोललं जाऊ लागलं होतं. हिंसाचाराला ज्या महिला बळी पडल्या होत्या त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आश्रम सुरू केलेली. आणि तसेच सावित्रीबाई फुले यांनी असं म्हणू शकतो की महिलांच्या ज्या प्रॉब्लेम्स होते त्या काळामध्ये, महिलांच्या ज्या अडचणी होती त्याच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केलं होतं. म्हणजे त्यांनी कुठेतरी महिलांसाठी एक समाज जागृतीचं कार्य खूप मोलाचं त्या काळामध्ये केलेलं होतं. जर आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं, आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर आज आपण असं म्हणू शकतो
की जर उदाहरण घेतलं आपण मलाला युसुफझाईचं, ज्यांनी मुली म्हणजे मलाला युसुफझाई ज्या वेळेस मुलींच्या शिक्षणासाठी, म्हणजे ती एक पाकिस्तानी कार्यकर्ता आहे आणि खूप कमी वयामध्ये तिने हा संघर्ष सुरू केला. म्हणजे सर्वात तरुण नोबेल पुरस्कार मिळालेली ही विजेता आहे आणि ती नक्कीच जगामध्ये प्रेरणादायी काम करत आहे. म्हणजे महिलांना शिक्षणासाठी तिने स्वतः अतिरेक्यांनी तिच्यावरती जो गोळीबार केलेला, तरी तिचा जो लढा आहे तो थांबला नाही. म्हणजे शिक्षणाच्या हक्कासाठी ती आजही लढत आहे. या पद्धतीने आपण उदाहरण कोट करू शकतो. तसेच आपण जर निष्कर्षाच्या बाजूकडे येऊ लागलो तर त्यावेळेस इथे पण आपण एखादं उदाहरण देऊन संदर्भ कोट करू शकतो. म्हणजे आता भारतातील आपण #MeToo चळवळ माहिती आहे, सर्वांनी ऐकली असेल. तर जी #MeToo चळवळ काय आहे, तर ही महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधते. जर आपण पाहिलं #MeToo हे तुमच्या कन्क्लुजनमध्ये लिहू शकता की असे जे मुद्दे आहेत, म्हणजे आजकालचं जे समाज माध्यम आहे, जे मीडिया आहे, तर हा खूप चांगला प्लॅटफॉर्म बनत आहे. प्रत्येक महिलांसाठी एक व्यासपीठ बनत आहे की महिलांचे जे मुद्दे आहेत असे या पद्धतीचे ते समाज माध्यमावर येऊन कुठेतरी या गोष्टींना एक आळा बसत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्या लैंगिक समानतेबद्दल आपण राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला जो समान वागणूक हवी आहे ती अशा मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. मग आपण आता नक्कीच निष्कर्षामध्ये काय लिहायचं, एक्झॅक्टली काय लिहू शकतो, तर निष्कर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की फुले यांच्या कार्याने भारतातील महिला हक्क चळवळीला पाया घातला. म्हणजे एक फाउंडेशन बिल्डिंगचं काम तर नक्कीच सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. मग या महिलांच्या ज्या पिढ्यानपिढ्या आहेत ते त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी हे फाउंडेशन आपल्याला नक्कीच एक चांगली प्रेरणा देतं आणि सजग ठेवतं. म्हणजे शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी या योगदानामुळे, या सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामध्ये शिक्षण आणि जो समाजातील महिलांची जी सुधारणा आहे, तर ही सुधारणा या फाउंडेशनमुळे कुठेतरी ती कंटिन्यू ते कार्य त्यांचं असंच योगदान देत राहील आणि त्याची नेहमीच प्रत्येक भारतामधील नागरिकाला, प्रत्येक भारतामधील स्त्रियाला कुठेतरी ते फाउंडेशन मदत करेल आणि आव्हान देत राहील की त्या काळामध्ये एका स्त्रीने जो संघर्ष केला होता तो प्रेरणादायी संघर्ष हा संपलेला नाहीये. उलट ती बीज आता जी रोवलेली आहेत त्या बीजाचा आता वृक्ष झालेला आहे आणि तो सर्व पूर्ण देशासाठी नव्हे तर पूर्ण राष्ट्रासाठी आणि पूर्ण जगासाठी हा कुठेतरी सावली देणारा आणि या ज्या असमानता आहेत या असमानतेला दूर करणारा आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं कन्क्लुजन, एक चांगलं कन्क्लुजन तुम्ही इथे लिहू शकता. कन्क्लुजनमध्ये आपण खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने कन्क्लुजन लिहित असतो आणि या पद्धतीने कन्क्लुजन केल्यानंतर ऑब्विसली मार्क्स तर जास्त मिळणारच आहेत आपल्याला. आणि शेवटी आपला प्रयत्न राहील की प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक उत्तरामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करून मार्क्स मिळवायचे. जर तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आणखीन सुरू केली नसेल तर आपल्या आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करत राहा. यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. भेटूयात पुढील अशाच क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग आन्सर. थँक्यू.